2007 साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ 28 वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली। त्यानंतर 35 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं। 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरोखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो। आणि त्या ठिकाणी मला पंचांनी ज्या पद्धतीने शिवराज राक्षेवर अन्याय करून हरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुक्कामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथं हरवण्यात आलं। काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी कबूल दिलेली आहे की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झालेला होता। संदीप बाप्पा भोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झालेला होता। पण सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदा कबूल करा की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला होता, माझ्या मनात समाधान होईल। कारण आज मी कुठल्याही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत बघायला सुद्धा जात नाही, कारण त्यावेळी जो माझ्या मनावर आघात झालेला आहे, घात झालेला आहे, त्या अजून मी 15-16 वर्षाला त्यातनं बाहेर निघालेलो नाही। आणि त्या ज्यावेळेस स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो, कारण सहकार्यांच्या मदतीने त्यातनं बाहेर निघालो। पण तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे। त्या 5 सेकंदाच्या त्या चुकीच्या निर्णयामुळं, त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षेचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे। त्यातनं कुठंतरी मला बाहेर पडायचंय म्हणून मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मी आज 2 दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मी माघारी देणार। मला ह्या गदांची गरज नाही। मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार, लाल मातीसाठी झगडत राहणार, झटत राहणार। धन्यवाद।